महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या भूमीत अशी काही माणसं जन्माला येतात. खरंच मराठी चित्रपटसृष्टी संगीतमय आणि गीतमय होऊन जाते. अशाच एका व्यक्तीबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रख्यात गीतकार जगदीश खेपुडकर. साधी राहणी आणि साधी जीवनशैली, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शब्दप्रभू म्हणजेच जगदीश खेपुडकर. तमाशाप्रधान चित्रपटाचा त्या काळी सुवर्णकाळ होता. अनंत माने दिग्दर्शित असे अनेक तमाशाप्रधान चित्रपट निर्माण केले. त्या चित्रपटात लावणी म्हटली तर असा वेगळा ढंग असायचा. चित्रपट लावणी म्हणजे खेपुडकर यांनी अतिशय साध्या, आपल्या अस्सल गावरान शब्दात लावण्या लिहिल्या. उदाहरण द्यायचं म्हटलं तर पिंजरा चित्रपटाचं देता येईल. अतिशय समर्पक अशा शब्दात लावण्या त्यांनी लिहिल्या होत्या. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळीते काळजातली पिरती. जवळी यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल, नका सोडून जाऊ रंगमहाल. इतक्या सोप्या भाषेत ही लावणी लिहिली. त्याचा एक किस्सा असा घडला की संध्या आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या दृश्यावर चित्रित होणारी ही लावणी व्ही शांताराम यांना जगदीश खेपुडकरांकडून लिहून पाहिजे होती. पिंजरा चित्रपटासाठी त्यांनी 111 गाणी लिहिली. त्या दृश्यावर चित्रित होणारी लावणी खेपुडकरांना काही सुचेना. शेवटी रात्री 2 वाजता त्यांना ती लावणी सुचली आणि त्यांनी व्ही शांताराम यांना सांगितलं की मी लावणी लिहिली. राम कदमांनी त्या लावणीला चाल बसवली. ती हीच लावणी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 111 गाणी लिहिणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. सुशीला चित्रपटात नानांनी 2 लावण्या अतिशय सोप्या भाषेत लिहिल्या. त्यातली एक रंजना देशमुख यांच्यावर चित्रित झाली होती. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते, अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते, अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते. आणि दुसरी लावणी लीला गांधी यांच्यावर चित्रित झाली होती. कुण्या गावाच आलं पाखरू, अहो कुण्या गावाच आलं पाखरू, बसलंय डौलात न खुदू खुदू हसतय गालात, बसलय डौलात न खुदू खुदू हसतय गालात. कसं लबाड खुदू खुदू हसतय, कसं कसं बघतय आपुल्याच नादात, ग बाई बाई आपुल्याच नादात. या गीताला स्वरसाज चढवला उषाताईंनी आणि संगीत म्हटलं तर राम कदम यांचं. किती सहज सुचलेले शब्द असावेत असं आपण म्हणू शकतो, पण शब्द कवीला सुचावे हेही किती भाग्यच म्हणावं लागेल ना. अस्सल मराठमोळ्या शब्दाला मराठी भाषा किती अवगत असेल. नानांनी हजारो गाणी लिहिली असतील. त्या गाण्यात शब्द किती तोलामोलाचे असतील ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं बाबूजींनी गायलं एक किती सुंदर गाणं आणि चाल बाबूजींनीच बसवली. दान दिल्यानं ज्ञान वाढतं, त्या ज्ञानाचं मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. हे गीत आजही ऐकलं तरी कान तृप्त होतात. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेली असंख्य गीते आहेत. सतीचं वाण या चित्रपटात अतिशय सुंदर गीत खेपुडकर सरांनी लिहिलं. ताल, लय आणि संगीत यांचा मेळ म्हणजे त्रिवेणी संगमच म्हणायला हवा. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला. आणि या सुंदर शब्दांना संगीत लाभलं ते प्रभाकर जोग यांचं. हे गीत ऐकायला खूप सुंदर वाटतं कारण स्वरसाज चढवला आशाताईंनी. नानांची अनेक गीते अजरामर झाली आहेत. आजही ऐकली तरी वारंवार ऐकावीशी वाटतात. आज बस इथेच थांबूया आणि या महान गीतकाराला विनम्र अभिवादन करूया.